पद्मी शिर्डीमधून आहे। शिर्डीमधल्या राहता तालुक्यातील गर्भलिंग निदान चाचणी करणारं मोबाईल नेटवर्क पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय। रात्री एका वस्तीवरती हा प्रकार सुरू असतानाच पोलिसांनी छापेमारी केली। या कारवाईत डॉक्टर, त्याचा सहकारी, 8 गर्भवती महिला आणि त्यांच्या पतींना ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणी लोणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान गर्भवती महिलांच्या पतीला यामध्ये आरोपी केलेलं असून यामधील एक डॉक्टर, 2 दलालांना अटक करण्यात आली आहे। तर घटनास्थळावरून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी शासनाच्या वतीनं कडक पावले उचलण्यात आली। 1994चा जो गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा होता त्याला 2003 मध्ये सुधारित करत कडक पावले उचलत ज्या ठिकाणी अशा पद्धतीने गैरपद्धतीने सुरू होतं त्या ठिकाणी प्रशासनाने छापे टाकले आणि ती मालमत्ता सील केली। या सगळ्यातून पळवाट शोधत हे काही महाभाग होते त्यांनी अशा निर्जळ जी जागा होती त्या ठिकाणी येऊन आपलं बस्तान मांडल्याचं पाहायला मिळते। सध्या आपण निर्मळ पिंपरी ते लोणी या भागात असलेल्या हे निळवंडा कालवा जो आहे त्या ठिकाणच्या असलेल्या या वस्तीवर आहोत। ही आहेर यांची वस्ती आहे आणि या ठिकाणी कुणी येत जात नसल्याचं पाहून या ठिकाणचे जे दलाल आहे त्यांनी ही जागा हेरली आणि त्यानंतर या आतमधली जी खोली होती या खोलीमध्ये एक छोटस पोर्टेबल जे आपण म्हणतो ते गर्भलिंगान यंत्र जे आहे ते या ठिकाणी बसवण्यात आलं। एक हायफाय वाहनातून हे यंत्र या ठिकाणी आणलं जातं। त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर ज्या काही महिला ठरवून ठेवलेल्या असतील किंवा ज्या महिलांची रिक्वायरमेंट असेल त्यांना एका खासगी वाहनात बसून या ठिकाणी आणत त्यांचं गर्भलिंग निदान करत असताना पोलिसांना मिळून आलं। त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत जो डॉक्टर होता त्या नेवासा येथील जो डॉक्टर भणगे आहे त्याला आणि त्याचा एक साथीदार म्हणजे जो दलाल आहे त्यालाही अटक केलेली आहे। रात्री या ठिकाणून सगळे यंत्र जे आहे ते जी काही सामुग्री होती ती या ठिकाणून पोलिसांनी जप्त केलेली आहे। या कॉटवरच महिलांचं गर्भलिंग निदान केलं जात होतं आणि रात्रीच्या वेळेस सगळा हा प्रकार सुरू होता। एकंदरीत म्हटलं तर या भागामध्ये दिवसा आणि रात्री कुणी येत नाही। ज्याचं शेत आहे ते देखील या ठिकाणी फार क्वचित येतात। मग अशीच जागा बघून त्यांनी या ठिकाणी आपलं बस्तान मांडलं। साधारण 8 महिला या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत। या 8 महिला ज्या आहेत त्यांना प्रत्येकीला 2 मुली आहे आणि आपल्या वंशाला दिवा असावा यासाठीच तपासणी करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं त्यांनी सांगितलं काल। एकंदरीत जर म्हटलं तर त्यांचे जे पती आहेत 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। जे आरोपी डॉक्टर आहे आणि त्याचा साथीदार यांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पोलिसांनी या ठिकाणी आता आणखीन याचा शोध मोहीम सुरू आहे। यात नेमकं काय काय कोण कोण सहभागी आहे, कशा पद्धतीनं हे रॅकेट चालवलं जात होतं, यात कोणी डॉक्टर सहभागी आहे का किंवा गर्भपात करायचा असेल तर कोणत्या ठिकाणी हा बेकायदेशीर गर्भपात होत होता या सगळ्याचा पर्दाफाश करण्याचा आता पोलीस प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। तुर्तास ही जागा जी आहे ही सध्या या ठिकाणचं सगळं सामान जे आहे ते पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे नेटवर्क चालणारी लोक होती ही अशी जागा निहाळायची आणि प्रत्येक वेळी त्यांचा ठिकाणा बदललेला असायचा। मात्र जे नेटवर्क होतं त्या माध्यमातून अशा ज्या महिला आहेत त्यांना शोधलं जायचं आणि त्यांच्याकडनं 40,000 ते 1,00,000 रुपयापर्यंतची रक्कम वसुली केली जायची। अशा ह्या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे आणि पोलीस आणखीन यात काय काय मिळून येतं, अजून यातून काय नेमकं धक्कादायक खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, राहता अहिल्यानगर।